नमस्कार. आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आत्ता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक उपास, त्याचबरोबर अनेक व्रत, वैकल्य, उपाय देखील केले जातात. कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो. श्रावण महिन्यामध्ये विशेष करून श्रावणी सोमवारला महत्त्व दिले जाते. कारण श्रावणी सोमवार दिवशी महादेवांची उपासना केल्याने आपल्यावर महादेवांचा विशेष आशीर्वाद राहतो असं समजलं जातं. त्याचबरोबर श्रावणामध्ये विविध उपाय करण्याला देखील तेवढेच महत्त्व आहे. त्यापैकीच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी अन्नपूर्णा देवीला आवर्जून ही वस्तू अर्पण करायची आहे. आता प्रत्येकाला एवढंच माहीत असतं की श्रावण महिना म्हटलं की महादेवांची उपासना किंवा भक्ती करणं असा त्याचा अर्थ आहे. पण बघा, श्रावण महिन्यामध्ये जेवढी भक्ती किंवा जेवढे व्रत वैकल्य आपण महादेवांसाठी करतो, त्याचप्रमाणे आपण अन्नपूर्णा देवीची देखील सेवा ही आवर्जून केली पाहिजे. कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती देवीचंच ते रूप आहे. म्हणजेच अन्नपूर्णा देवी ही साक्षात पार्वती आहे. त्यामुळे जिथे शिव आराधना होते किंवा शिवाची उपासना होते, महादेवांची सेवा केली जाते, तिथे पार्वती देवीची पण सेवा ही केलीच गेली पाहिजे. जिथे पार्वती देवीची सेवा होते तिथे महादेवांचा वास हा नेहमी असतो. त्यामुळेच बघा, आपल्याला या श्रावणामध्ये महादेवांबरोबरच अन्नपूर्णा देवीची देखील उपासना, सेवा ही करायची आहे. कारण असं समजलं जातं, पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की या श्रावण महिन्यामध्येच शंकरांचा आणि पार्वती देवीचा विवाह झालेला. त्यामुळे या श्रावण महिन्याला अधिक महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये नेहमी चांगलं वातावरण असावं, नवरा बायकोंमध्ये नेहमी एकोपा असावा, यासाठी बघा या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने, प्रत्येक स्त्रीने विशेष करून अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे. हे अत्यंत शुभ समजलं जातं. कारण श्रावण महिना हा भोलेनाथांचा महिना किंवा भोलेनाथांना समर्पित असा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आवर्जून एकदा तरी तुम्ही अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करा. कारण अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती देवी आहे. अन्नपूर्णा देवीमुळेच आपल्या घरामध्ये अन्न, धान्य यामध्ये बरकत राहते. म्हणून प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीची देखील सेवा करायची आहे. जेव्हा जेव्हा श्रावणी सोमवारचे आपण शिवपूजन करू, त्यावेळी आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील पूजन करायचे आहे. अन्नपूर्णा देवीला देखील दुधाने, पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा आपल्याला सेवा करायची आहे. तर या गोष्टी आपल्याला न विसरता करायच्या आहेत. आणि ज्यांच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही आहे, तर त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणली तरीही चालेल. बघा, लग्नामध्येच आईने दिलेली असावी असं काही नाही. जर तुम्हाला दिलेली नसेल तर तुम्ही स्वतःच्या पैशाने या शुभ श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आणू शकता. आणि त्याचबरोबर ही वस्तू तुम्ही न विसरता या श्रावण महिन्यामध्ये अर्पण करायची आहे. तसं तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. पण विशेष करून या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी किंवा मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तर विशेष प्रभावी तो उपाय ठरतो. त्यामुळे तुम्ही सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवार या कोणत्याही वारी हा उपाय केला तरी चालेल. आता आपण बघूया की अन्नपूर्णा देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, जेव्हा आपण हा उपाय करणार आहे तेव्हा नित्य देवपूजा आधी करून घ्या. देव्हारा आपला स्वच्छ ठेवायचा आहे. देव्हाऱ्यामध्ये जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्या. कारण प्रसन्न वातावरणामध्येच देवी देवता आकर्षित होतात. त्यामुळे असं वातावरण आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ताम्हनामध्ये घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे.
आता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर आपल्याला कुंकवाने अभिषेक करून घ्यायचा आहे. म्हणजे हातामध्ये कुंकू घ्यायचं 5ही बोटामध्ये आणि ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करत आपल्याला 5 वेळा कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला एक छोटीशी डिश घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला त्या तांदळावर ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू लावायचं आहे. आता एका दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. कोणतंही सप्तधान्य तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, हिरवे मूग, त्याचबरोबर मुगाची डाळ, कुठल्याही डाळी तुम्ही यामध्ये घेऊ शकता. असं तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीवर या सप्तधान्याने अभिषेक करायचा आहे. प्रत्येक वेळा ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला सप्तधान्याने देवीला अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती दाखवायची आहे. सुवासिक फुलं अर्पण करून घ्यायची आहे. जर वेणी असेल तुमच्याकडे किंवा गजरा असेल तर तो अन्नपूर्णा देवीला अर्पण करून घ्यायचा आहे. आणि अन्नपूर्णा देवीला नैवेद्यामध्ये तुम्हाला फुटाणे, लाह्या हे दाखवायचं आहे. त्याचबरोबर दूध साखरेचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. पण या श्रावण महिन्यामध्ये फुटाणे आणि लाह्यांचा नैवेद्य हा आवर्जून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला दाखवायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पूजन करून घ्यायचं आहे. आणि माझ्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत असावी, लक्ष्मीने अखंड वास करावा असे तुम्हाला प्रार्थना करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा ते साहित्य जे आहे तर तसंच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि काही वेळाने तुम्हाला जे सप्तधान्य आपण देवीला अर्पण केलं त्यातलं काही भाग हा घ्यायचा आहे. थोड्याशा लाह्या, फुटाणे हे घ्यायचे आहे जे नैवेद्य म्हणून आपण ठेवलेलं होतं. एक हळदीचं पान घ्यायचं आहे आपल्याला, त्यावरती हे सगळं ठेवायचं आहे. त्याचबरोबर एक गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे गाईला खाऊ घालायचं आहे. लक्षात घ्या, श्रावणामध्ये गाईला असा नैवेद्य दाखवणं हे शुभ समजलं जातं. कारण आपण सगळ्यांना हे माहिती आहे की असं म्हटलं जातं, पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. जेव्हा आपण आपली मनोकामना मनामध्ये धरून असा जेव्हा नैवेद्य गाईला खाऊ घालतो तेव्हा आपली मनातील इच्छा ही देवी देवतांपर्यंत पोचत असते. आणि नक्कीच आपले त्या कामामधले अडथळे दूर होतात. आपल्या घरामध्ये धन, धान्य, समृद्धी वाढते आणि घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. आपण गाईला गोमाता असं संबोधत असतो. त्यामुळे बघा, साक्षात अन्नपूर्णा देवीलाच आपण हा घास किंवा हा नैवेद्य देत आहोत. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर सप्तधान्य जे आपण अर्पण केलेलं आहे देवीला त्यामधलं थोडंसं सप्तधान्य घ्यायचं आहे, थोडंसं तिथे ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर जे नैवेद्यामध्ये लाह्या आणि फुटाणे आपण ठेवलेले आहेत तर ते आपल्याला थोडे थोडे घ्यायचे आहे. थोडासा भाग जो राहिलेला आहे तो घरातील सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. आणि असा हा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला नैवेद्य खाऊ घालत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपल्याला हा घास जो आहे किंवा हा जो नैवेद्य आहे तो गोमातेला भरवायचा आहे. आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. घरामध्ये अन्नधान्याची बरकत व्हावी, अन्नपूर्णा देवीचा, महादेवांचा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहावा, मुलांची प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे. तर असा हा उपाय तुम्ही श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी केला तर खूपच जास्त चांगलं. पण तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही कोणत्याही वारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर
या श्रावण महिन्यामध्ये एखाद्या मंगळवारी नाहीतर मग शुक्रवारी अन्नपूर्णा देवीची ओटी भरा, आपल्या कुलदेवीची ओटी भरा. काही नाही, आपल्याला फक्त एक ब्लाऊज पीस किंवा खण घ्यायचा आहे, नारळ, तांदूळ किंवा गव्हाणे अशी ही ओटी आपल्या देवघरामध्येच भरायची आहे. अन्नपूर्णा देवीची ओटी, कुलदेवीची ओटी. आणि त्यानंतर तुम्ही ती ओटी एखाद्या सवाष्णीला द्या किंवा एखाद्या ग्रामदेवता ज्या असतात तर कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये ती तुम्ही अर्पण केली तरी चालेल. पण श्रावणामध्ये अवश्य अन्नपूर्णा देवीची, आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. तर बघा, या गोष्टी नक्की करा. अन्नपूर्णा देवीला असं सप्तधान्य अर्पण करून गोमातेला, साक्षात अन्नपूर्णा देवीला आपण ते नैवेद्य भरवतो आहे अशा पद्धतीने ते सप्तधान्य, लाह्या आणि फुटाणे हे आपल्याला भरवायचं आहे गोमातेला. त्यावर गुळाचा खडा हा अवश्य ठेवायचा आहे. आणि त्याच प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा देवीची, आपल्या कुलदेवीची घरच्या घरी आपल्या देव्हाऱ्यामध्येच ओटी भरायची आहे. तर या गोष्टी नक्की या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करायच्या आहेत. स्त्रियांनी शक्यतो या गोष्टी करायच्या आहेत.